सोलापुरातील डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलंय। डॉक्टर शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणाचे नवनवीन खुलासे होत आहेत। या प्रकरणात आरोपी मनीषा माने पोलीस कोठडीत आहे। या मनीषा मानेमुळे डॉक्टर वळसंगकर यांनी आयुष्य संपवल्याचा उल्लेख त्यांच्या शेवटच्या चिठ्ठीत आहे। नव्या माहितीमुळे आरोपी मनीषा मानेच्या अडचणीत भर पडलेली आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर प्रकरणात आरोपी मनीषा मानेच्या पोलीस कोठडीत वाढ करण्यात आली। या प्रकरणाची लवकरच दुसरी बाजू उलगडणार आहे। या आरोपी मनीषा मानेला सोलापूर सत्र आणि दिवाणी न्यायालयानं पोलीस कोठडी सुनावलेली आहे। पोलीस कोठडीत असलेल्या आरोपी मनीषा मानेला पोलिसांनी डॉक्टर वळसंगकर यांच्या हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। मनीषा मानेची चौकशी करण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आणलं होतं। आरोपी मनीषा माने हिने डॉक्टर वळसंगकर यांना धमकीचा मेल पाठवला होता। त्याची प्रिंटेड कॉपी कोणत्या ठिकाणी फाडून टाकली याचा शोध घेण्यासाठी आरोपी मनीषाला आणल्याची माहिती मिळतेय। या चौकशी दरम्यान मोठी माहिती समोर आलेली आहे। डॉक्टर शिरीष वळसंगकर यांनी शेवटच्या चिठ्ठीत मनीषा माने हिच्या घाणेरड्या आणि खोट्या आरोपांमुळे मी जीवन संपवत आहे असा उल्लेख केल्याची माहिती मिळतेय। या घटनेमुळे आरोपी मनीषा माने हिच्या विरोधात वळसंगकर हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्यांचा रोष आहे। सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या मुलाचा आणि सुनेचा पोलिसांनी जबाब नोंदवलेला आहे। डॉक्टर वळसंगकरांनी काही वर्षांपूर्वी हॉस्पिटलची सूत्र मुलगा डॉक्टर अश्विन आणि सून सोनाली यांच्याकडे सोपवली होती। तर हॉस्पिटलचा पूर्ण कारभार आरोपी मनीषा मुसळे मानेकडे होता। तिच्याकडे रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकार म्हणून पद होतं। हॉस्पिटलमधील रुग्णांचे उपचार आणि प्रशासकीय कारभाराचा ताण मुलगा आणि सुनेवर वाढला होता। त्यामुळे 2025 साली डॉक्टर वळसंगकरांनी पुन्हा हॉस्पिटलची सूत्र त्यांच्याकडे घेतली। त्यावेळी मनीषाच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहाराच्या तक्रारी वळसंगकरांकडे आल्या होत्या।